नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तकच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्ही जसं शीर्षकामध्ये पाहत आहात तसंच खरं तर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर इंडिया टुडेला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे. त्या मुलाखतीतले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आम्ही तुमच्यासमोर सांगणार आहोत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीचा आपण खरं तर माहिती जाणून घेणार आहोत. आता ही मुलाखत खरं तर सविस्तर आहे, मोठी आहे, जी तुम्हाला mumbaitak.in या आमच्या वेबसाईटवर सुद्धा वाचता येणार आहे. पण आगामी निवडणुका लक्षात घेता आणि खास करून महाराष्ट्रातलं राजकारण लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांमधले काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते या बुलेटिनमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण याच्या पलीकडे जाऊन 370 कलम असेल, सोबतच वेगवेगळे आर्थिक मुद्दे असतील किंवा आंतरराष्ट्रीय मुद्दे असतील, त्याही संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत याही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. पण खरं तर त्या संदर्भातल्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिले पाहायचे ते म्हणजे की 2024 मध्ये हॅट्रिक तुम्ही माराल असा तुम्हाला विश्वास आहे का? 2014 ते 19 नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत, म्हणजे त्यांची ती फर्स्ट टर्म होती. 19 ते आता 24 ही दुसरी टर्म आहे आणि सलग तिसऱ्यांदा जर ते निवडून आले तर एक प्रकारे ते नेहरूंचा सुद्धा रेकॉर्ड मोडतील असं आहे. त्यामुळे आता ही हॅट्रिक मुळात ते मारतील असा त्यांना विश्वास आहे का, असा प्रश्न जेव्हा इंडिया टुडेच्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलेला होता. या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये उत्तर देताना मोदींनी म्हटलेलं आहे की यात विश्वासाचा काही प्रश्न नाहीये, मी फक्त जनहिताची कामं करत आहे. जनता आणि तज्ञांनाही असं वाटतंय की देशाला मिलीजुली सरकारची गरज नाहीये. आता हा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा पंतप्रधान इथे म्हणतायत की देशाला मिलीजुली सरकारची गरज नाही, त्या अर्थी एक प्रकारे ते स्वबळाचा नारा देत आहेत किंवा असं सरकार देशाला अपेक्षित आहे किंवा देशाला गरजेचं आहे की जे स्वतःच्या ताकदीवर सरकारमध्ये येऊ शकतात, स्वतःच्या ताकदीवर सरकार बनवू शकतात. इतर त्याच्यामध्ये त्यांचे कुठले तरी मित्रपक्ष असणं हे त्याच्यासाठी गरजेचं नाही, असा सूर त्याच्यामध्ये आहे का? आता या संदर्भात खरं तर बऱ्याचदा बोललं जातं आणि आपण अलीकडेच खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या एका भाषणामध्ये म्हटलेलं होतं की खुर्चीला कुठेतरी एका ठिकाणी ती डगमळीत असली पाहिजे. याचाच अर्थ फ्रॅक्चर्ड मॅन्डेट जे आहे ते मिळणं गरजेचं आहे. म्हणजेच एक प्रकारे एकाच पक्षाला संपूर्ण बहुमत जर देण्यात आलं तर ते हुकुमशाही पद्धतीने वागायला जातात असा उद्धव ठाकरेंचा सूर होता. आणि अर्थात त्यांचा आरोप जो होता तो त्यांनी आत्ताच्या सरकारवर म्हणजे केंद्र सरकारवर त्यांचे हे आरोप होते की हे हुकुमशाही पद्धतीने चालणारं सरकार आहे, कारण की यांना माहिती आहे की यांचं कोणीही बिघडवू शकत नाही. यांच्याकडे यांचं संपूर्ण बहुमत असल्यामुळे ते त्यांच्या बहुमताच्या जोरावर सगळे कायदे जे आहेत म्हणजे विधेयकं जी आहेत ती मंजूर करून घेऊ शकतात आणि ते त्यांच्या मनात येतील त्या पद्धतीने धोरणं अवलंबवू शकतात. असा सूर हा आपल्याला कायम विरोधकांचा पाहायला मिळतो. पण त्यामुळे खरं तर विरोधकांचं म्हणणं आहे की कोएलिशनवाला गव्हर्नमेंट असलं पाहिजे, म्हणजे वेगवेगळे पक्ष जे आहेत ते एकत्र येऊन युती किंवा आघाडीची सरकार असली पाहिजेत, हा विरोधकांचा सूर असतो. खास करून उद्धव ठाकरेंनी सुद्धा ते मध्यंतरी म्हटलेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देशाला मिलीजुली सरकारची गरज नाही, मिलीजुली सरकार हे नसलं पाहिजे, तर ज्याला स्पष्ट बहुमत आहे असं सरकार मिळणं गरजेचं आहे. आता हे ते का म्हणतायत तर पुढच्या उत्तरामध्ये ते समजून घेऊया. पुढे मोदी असं म्हणत आहेत की मिलीजुली सरकार असल्यामुळे आपली 30 वर्ष ही वाया गेलेली आहेत. म्हणजे 2014च्या आधीमध्ये आपण UPA पाहिलेलं होतं, युनायटेड फ्रंट पाहिलेली होती. या वेळेला मिलीजुली सरकार होती, म्हणजे वेगवेगळे पक्ष जे आहेत ते एकत्र येऊन सरकार आलेली होती. कोणाच्याही एकाच्या बहुमतावर ती सरकार नव्हती. अशामध्ये आता सहसा हा मोदी यांच्या भाषणातला नाही, मुलाखतीतला भाग नाहीये, पण याआधी अशा पद्धतीचं बोललं जात होतं की वेगवेगळे पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद अनेक असू शकतात, त्याच्यामुळे कुठलंही एक धोरण राबवणं किंवा कुठलाही एक अजेंडा राबवणं हे त्या एका पक्षासाठी कठीण होऊन बसतं, कारण की तिथे दुसरा मित्र पक्ष जो असतो तो त्याच्यामध्ये आडकाठी घालू शकतो. त्यांच्या विचारसरणीला तो पटणारा नसेल तर ते साथ देऊ शकत नाहीत, अनेक विधेयकं त्याच्यामध्ये संमत होऊ शकत नाहीत, अनेक धोरणं राबवणं कठीण होऊ शकतं. असे अनेक त्याच्यामागचे अर्थ जे आहेत ते सांगितले जातात. आणि त्याच्यामुळेच इथे सुद्धा आता मोदी हे म्हणतात की अशाच पद्धतीची सरकार ही गेल्या काही वर्षांमध्ये राहिल्यामुळे, खास करून ते 30 वर्षांचा इथे उल्लेख करतायत, तशी सरकार राहिल्यामुळे नुकसान झालेलं आहे, ती वर्ष वाया गेलेली आहेत आपल्या हातातनं. त्यामुळे खरं तर आता हा जो मुद्दा आहे जो पंतप्रधान इथे मांडत आहेत तो केंद्र सरकार संदर्भातला आहे. कारण प्रश्नच त्यांना विचारण्यात आलेला आहे की 2024 मध्ये तुम्ही हॅट्रिक माराल असा विश्वास आहे का? म्हणजे अर्थात हे लोकसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पण जर आपण आत्ताचं एक वास्तव पाहिलं तर एकीकडे NDA आहे, म्हणजे तिकडे आपण ज्याला आपण म्हणतो की राष्ट्रीय लोकशाही आघाडी रालोद,
आणि दुसरीकडे आहेत ते म्हणजे आता आधी UPA आणि आताची इंडिया अलायन्स, या प्रत्येक ठिकाणी पक्ष जे आहेत म्हणजे एनडीए मध्ये भाजप मोठा पक्ष असला तरी सुद्धा त्यांनी त्यांच्यासोबत काही साथीदार ठेवलेले आहेत, त्यांचे मित्र पक्ष आहेत आणि एकत्र येऊनच ते निवडणुका लढवत आहेत. वास्तव पाहिलं तर अर्थात त्याच्यामध्ये भाजप वरचढ पाहायला मिळते, त्यांचे 300हून जास्त खासदार सुद्धा निवडून आलेले आहेत. त्यामुळे मित्रपक्ष सोबत नसले तरी सुद्धा त्यांचं सरकार एक प्रकारे स्थिर राहतं किंवा मित्रपक्षांची साथ नसली तरी सुद्धा लोकसभेमध्ये त्यांना त्यांचं जे विधेयक आहेत ती मंजूर करून घेता येऊ शकतात. त्यामुळे आत्ता तरी तशा पद्धतीने इकडे तशी बघायला गेली तर मित्रपक्षांची गरज नाहीये, पण तरी सुद्धा एनडीएचाच भाग हा भाजप आतापर्यंत राहिलेली आहे, अजून सुद्धा आहे. पण इथे कुठेतरी मोदी हे म्हणताना पाहायला मिळतात की अशा पद्धतीने मिलीजुली सरकार नाही. अर्थात तिथे भाजप मोठा पक्ष असल्यामुळे त्याचे कुठले वाद सुद्धा आपल्याला एनडीए मध्ये पाहायला मिळत नाहीत. पण हाच सूर पुढे जाऊन भाजपचा मग राज्य सरकारांमध्ये सुद्धा असू शकतो का? कारण की महाराष्ट्रात जर पाहिलं तर महाराष्ट्रात काही अशी परिस्थिती नाहीये. 2014 पासून जसं मोदींचा करिश्मा हा एक फॅक्टर झाला, हिंदुत्वाचा मुद्दा झाला, विकासाचा मुद्दा झाला, हे सगळे मुद्दे राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या जोरावर भाजपचं सरकार हे आलेलं आहे, बहुमतानं आलेलं आहे. अर्थात एनडीए असल्यामुळे त्यांचे इतर मित्रपक्ष सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, त्यांचे सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश आहेच. पण भाजप आपल्या जोरावर तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय की ज्यांनी आपल्या जोरावर सुद्धा ते त्यांची विधेयकं जी आहेत ती लोकसभेमध्ये मंजूर करून घेऊ शकतात. पण अशी परिस्थिती ही काही राज्य सरकारांमध्ये नाहीये. राज्य सरकारांमध्ये सुद्धा अजूनही भाजपला त्यांच्या साथीदारांची गरज जी आहे ती भासते. महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात सुद्धा भाजप 2014 पासून काही स्वबळावर सत्तेत येऊ शकलेली नाहीये. 2014 मध्ये सुद्धा त्यांना 122 जागा मिळालेल्या होत्या, बहुमतापासून 20 जागा ते दूरच राहिलेले होते. 2019ला जेव्हा निवडणुका झाल्या त्याच्यानंतर तर 122 वरनं भाजप ही 105 वर घसरली आणि त्याच्यामध्ये सुद्धा साधारण 40 जागांपासून बहुमतांपासून ते दूर राहिले. शिवसेनेने साथ सोडली, त्याच्यानंतर त्यांनी एक 72 तासांचं अजित पवारांसोबत सरकार स्थापित केलं. म्हणजे तिथे सुद्धा शेवटी त्यांना एका मित्रपक्षाची गरज ही होतीच. आता सुद्धा जेव्हा भाजपने विरोधी पक्षातनं पुन्हा एकदा सरकारमध्ये कमबॅक केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना मित्रपक्षांची साथ ही घ्यावी लागली. त्यामुळे राज्य सरकारांचा विचार करायचा झाला तर भाजप ही बहुमतात, महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर नाहीये. पण आज जो सूर आपल्याला तिकडे केंद्रामध्ये पाहायला मिळतोय किंवा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतोय, उद्या जाऊन हेच धोरण महाराष्ट्रासाठी किंवा राज्य सरकारांसाठी सुद्धा लागू होईल का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. अर्थात याबद्दल कुठली क्लॅरिटी हे अजून भाजपकडनं आलेली नाहीये. पण एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे जे शीर्ष नेतृत्वांमधनं आहे त्यांच्यामधनं हा सूर पाहायला मिळतोय की मिलीजुली सरकारं ही नसली पाहिजेत, म्हणजेच एक प्रकारे स्वबळावर सत्ता ही आली पाहिजे. हेच याच्यातनं एक प्रकारे विचार असल्याचा हा इथे मोदींनी जो आहे तो मांडलेला आहे. याच्यातनं तिसरा मुद्दा पुढचा पाहूया, ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की मिलीजुली सरकारच्या काळामध्ये कारभाराचा अभाव असतो आणि तो होता, असं सुद्धा इथे मोदी म्हणत आहेत. तुष्टीकरणाचं राजकारण होतं, भ्रष्टाचार हे जनतेने पाहिलेलं आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मित्रपक्ष एकत्र असल्यामुळे म्हणजे त्यांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना काही तुष्टीकरणाचं जे राजकारण आहे म्हणजे प्रलोभन दाखवणं असेल वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत या कराव्या लागतात आणि हे आधी सुद्धा झालेलं आहे. भ्रष्टाचार त्यामध्ये खूप होतो असा सुद्धा इथे एक प्रकारे आरोप जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे किंवा त्यांचं मत जे आहे ते मांडलेलं आहे की गेल्या 30 वर्षांमध्ये मिलीजुली सरकार असल्यामुळे याच गोष्टी होत होत्या असं मोदी इथे म्हणत आहेत. याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता की कथित घराणेशाहींच्या पक्षांपेक्षा भाजप कशी वेगळी ठरते. कारण भाजप अनेकदा हे घराणेशाहीचे आरोप जे आहेत ते करत असते. मग कधी त्यांचे हे शिवसेनेवर असतात, कधी राष्ट्रवादी काँग्रेसवर असतात, समाजवादी पक्षावर असतात, अशा पद्धतीने मग खाली डीएमके असेल, यातल्या अनेक पक्षांवर तिकडे महबूबा मुफ्ती आता ज्या आहेत त्यांच्या पक्षाचा असू दे, अनेक पक्षांवर जी आहेत ती घराणेशाहीचे आरोप जे आहेत हे भाजपने केलेले आहेत. आणि आता सुद्धा जी इंडिया आघाडी आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आरोप हाच भाजपकडनं करण्यात आलेला होता की आपापली घराणी वाचवण्यासाठीच हे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत. तर या सगळ्यांपेक्षा भाजप हा कसा वेगळा ठरतो हे जेव्हा मोदींना विचारण्यात आलं त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही भाजपचे अध्यक्ष आतापर्यंत जे झालेले आहेत ते पहा, प्रत्येक वेळी एक नवा चेहरा तुम्हाला तिथे दिसेल. ठराविक उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. म्हणजे एक पक्ष आहे ज्याच्यामध्ये एक उद्दिष्ट तुम्हाला सेट करून दिलेलं आहे की हे त्या पक्षाचं ध्येय आहे, हे त्या पक्षाचं धोरण आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी म्हणजे ती ध्येय धोरण पूर्ण करण्यासाठी, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सगळे कार्यकर्ते एकवटतात आणि त्यांच्यापैकी पुढे जाऊन मग एक नेता होतो. असा हा केडर बेस्ड पक्ष आहे हे सुद्धा मोदींनी इथे म्हटलेलं आहे. पुढे याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये ते म्हणतायत की आम्ही सर्व
तळागाळातले कार्यकर्ते असतो जे एखाद्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण परिश्रम आम्ही करतो। घराणेशाही पक्षांमध्ये मात्र लोकशाही पद्धतीने मंथनाचा अभाव दिसून येतो, कारण ते घराणेशाही असते, त्यांच्यामध्ये त्यांच्याच घराण्यातले जे लोक असतात तेच त्या एका विशिष्ट पदांवर जाऊन बसतात। त्या पदावरनं ती व्यक्ती दूर गेली की परत त्याच घराण्यातली दुसरी व्यक्ती तिथे येऊन बसते। सो त्याच्यामध्ये लोकशाही नसते, त्या पक्षांमध्ये लोकशाही पद्धतीने मंथन होत नाही। मोदींचा इथे दावा असा आहे की जेव्हा भाजपचा तिथे प्रश्न येतो, अध्यक्ष सुद्धा असेल, वेगवेगळ्या वेळेला तुम्हाला तिकडे नवनवीन चेहरे भाजपचे अध्यक्ष म्हणून पाहायला मिळतात। सतत एकच व्यक्ती अध्यक्ष आहे का, तर तसं झालेलं नाहीये। सोबतच वेगवेगळी जी पदं आहेत तिथे सुद्धा असं होत नाही की एकाच घराण्यातनं ती सगळी पदं देण्यात आलेली आहेत, तर तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। त्यामुळे जसजसा कार्यकर्ता पुढे जातो तसतसं त्याला तिकडे ती वेगवेगळ्या पदांवर संधी दिली जाते। तिकडनं ती व्यक्ती गेली की पुन्हा कार्यकर्त्यांमधल्याच एकाला ती संधी दिली जाते, हे केलं जातं। पण अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन मग वेगवेगळ्या गोष्टींवर मंथन करणं, या गोष्टी घराणेशाहींच्या पक्षांमध्ये होत नाही। तिथे ती घराणीच सगळी निर्णय घेत असतात, तिथे लोकशाहीच नसते, हा सुद्धा इथे दावा मोदींनी केलेला आहे। पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की हा काही आता त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की नवे चेहरे देण्यामागे विचार काय आहे, कारण की नुकत्याच झालेल्या जर तुम्ही निवडणुका पाहिल्या असतील, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, वेगळेच चेहरे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले, मुख्यमंत्री म्हणून तिकडे निवडण्यात आलेले आहेत। राजस्थानमध्ये चर्चा होती की वसुंधरा राजे किंवा तिथले जे फेमस चेहरे आहेत त्यांच्यापैकी कोणाला मुख्यमंत्री केलं जाईल का। मध्य प्रदेशमध्ये तर शिवराज सिंग चौहान सिटिंग मुख्यमंत्री होते, जिंकून सुद्धा आलेले होते, मग त्यांनाच केलं जाईल, त्यांच्या योजना अनेक होत्या, त्यांना केलं जाईल का, तसं झालेलं नाहीये। किंवा छत्तीसगडमध्ये सुद्धा अनेक टर्म रमण सिंग हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना केलं जाईल का, तर असं कुठेही करण्यात आलेलं नव्हतं। अचानक नवीन चेहरे तिथे देण्यात आलेले आहेत। कर्नाटकमध्ये सुद्धा भाजपने मध्यंतरी चेहरा बदललेला होता, गुजरातमध्ये सुद्धा अचानक चेहरा बदललेला होता आणि त्या चेहऱ्यांवर खरं तर निवडणुका पुढे झाल्या आणि अशा पद्धतीने जर पाहिलं तर एक वेगळाच ट्रेंड जो आहे तो पाहायला मिळत होता। आणि म्हणून इथे प्रश्न विचारण्यात आला। ही मुलाखत खरं तर आहे जी इंडिया टुडेचे आपण जर पाहिले तर अरुण पुरी सोबतच कलीपुरी आणि राज चेंगप्पा यांनी घेतलेली आहे आणि या मुलाखतीत हे सगळे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तिथे हाच प्रश्न म्हणून विचारण्यात आला की हा एक भाजपचा नवीन ट्रेंड त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय का। याच्यावर उत्तर देताना मोदी असं म्हणालेले आहेत की हा काही नवा ट्रेंड नाहीये। तुम्ही जर माझंच उदाहरण पाहिलं असेल, आपण आधीचा मुद्दा पाहूया ज्याच्यामध्ये मोदी असं म्हणत होते की हा काही नवा ट्रेंड नाहीये। तुम्ही भाजपचं अंतर्गत जर तुम्ही हे गोष्टी पाहिल्यात तर या ट्रेंडचा मीच एक खूप मोठा किंवा उत्तम उदाहरण आहे, कारण की मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा मला कोणताच, पुढचा मुद्दा पाहूया, मला कोणताच प्रशासकीय अनुभव नव्हता किंवा मी विधानसभेवर आमदार म्हणून सुद्धा निवडून गेलेलो नव्हतो, पण मला मुख्यमंत्री करण्यात आलं। त्यांचं असं पुढे म्हणणं आहे की इतर पक्षातील घराणेशाहीमुळे तुम्हाला आता हा नवीन ट्रेंड वाटत असेल, म्हणजे मी एक साधा कार्यकर्ता होतो, मला कुठलाही प्रशासकीय अनुभव नव्हता किंवा मी आमदार पण झालेलो नव्हतो, पण अचानक एक नवीन चेहरा म्हणून तिकडे उदय झाला आणि मला गुजरातचा मुख्यमंत्री करण्यात आलं। म्हणजे मी साधा कार्यकर्ता होतो पण मी एक दिवस मुख्यमंत्री थेट झालेलो आहे, आता तर पंतप्रधान झालेलो आहे, असं मोदी इथे म्हणत आहेत। आणि म्हणूनच त्यांचं असं म्हणणं आहे की या गोष्टी तुम्हाला घराणेशाहीत पाहायला मिळत नाहीत, कारण तिथे एकाच चेहऱ्याला सतत पुढे केलं जातं, या गोष्टी भाजपमध्ये होत नाहीत। तिथे केडर बेस्ड पक्ष आहे, त्यामुळे तिथे नवीन चेहरे जे आहेत ते समोर आणले जातात आणि हे अगदी मोदी जेव्हा मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हापासून सुद्धा या सगळ्या गोष्टी सुरू होत्या। त्यामुळे हा ट्रेंड काही नवा नाहीये, भाजपमध्ये याच गोष्टी होतात। भाजपसाठी या गोष्टी नव्या नाहीत, पण घराणेशाही पक्षांमध्ये ज्या गोष्टी चालतात त्याच्यामुळे तुम्हाला आता हा नवीन ट्रेंड वाटत असेल, असं सुद्धा इथे मोदी म्हणत आहेत।